आजचा आपला प्रश्न आहे गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील, असा प्रश्न विचारलाय ग्रुप बी प्रिलिम्स 2024 मध्ये. आता यामध्ये आपण शॉर्टकट पद्धतीने बघणार आहोत. एकदम आता गणित व्यवस्थित समजून घ्या कसं शॉर्टकट पद्धतीने सोडवावं. दोन्ही पद्धती आपण पाहू, शॉर्ट आणि लॉंग. तर शॉर्टकटमध्ये आपण बघतो 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. म्हणजे फरक कितीचा आहे? 12 मधून 8 जर गेले तर 4चा. बरोबर आहे. आणि तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. आणि 10 आणि 14 यामधला फरक कितीचा आहे? 4चा. म्हणजे 4चा फरक आहे आणि दोन्ही बाजूकडे तो सारखाच आहे. बरं आहे. एवढं समजलं आता तुम्हाला. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येकामध्ये 4 आहेत ते ऍड करायचे आहेत आणि त्याला आपला 12ने आणि 14ने पूर्ण भाग गेला पाहिजे अशी संख्या शोधायची आहे. जर 84 मध्ये तुम्ही 4 ऍड केले तर 88 होतात. त्यामध्ये 12ने आणि 14ने त्याला पूर्ण भाग जातो का? नाही जात. मग परत बघा, दुसरी संख्या 80 आहे, त्यामध्ये जर 4 आपण ऍड केले तर त्यामध्ये 84 होतात. तर त्यामध्ये 12ला आणि 14ने त्याला भाग जातो का? हो, पूर्ण भाग जातो. 12 साती 84 आणि 14 सक 84. बरोबर आहे. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे झाली शॉर्ट ट्रिक. आता आपण डिटेल सुद्धा समजून घेऊ. आता इथे आपण फरक काढलेलाच आहे. 4चा फरक आहे दोन्हीकडे. त्यामध्ये नेमकं काय करायचंय? 12चा आणि 14चा आपल्याला लसावी काढायचा. लसावी तुम्हाला काढता येते ना? बघा, 12ची फोड करायची, 14ची फोड करायची तशी. मग आता 12ची फोड करणार आहे आपण. 2 गुणिले 6. 6 दुणे 12 होते ना आधी, आणि 6ची पण आणखी फोड होते. ची फोड कशी होईल? 3 गुणिले 2. बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3. म्हणजे हे झाले 12ची पूर्ण फोड. त्याच्यानंतर 14ची सुद्धा करू, त्याचा सुद्धा आपण लसावी काढू. 2 गुणिले 7. 7 दुणे 14 म्हटलं ना. आता लसावी आहे, यामधले आपल्याला कमीत कमी संख्या घ्यायची आहे. मग आता 12ची तर आपण 2 गुणिले 2 गुणिले 3 केली, म्हणजे 2 आपण फक्त 2च घेऊ यातला. 2 2 2 वेळा आहे ना, यातला 2 घ्यायचा. 2 गुणिले 3 आणि 14चे भाग घ्यायचे. 2 गुणिले 7. मग आता आपला एलसीएम किती येईल? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7. म्हणजे टोटल 7 21, 21 दुने 4 आणि 4 दुने 84. म्हणजे आपला एलसीएम किती आलाय? 84. लक्षात ठेवा, उत्तर आपलं 84 जरी असलं, आयोगाचा ट्रॅप असा आहे की 84 उत्तर त्याने पहिल्याच क्रमांकाला दिलंय. तर इथे आपल्याला 4 याच्या मधून वजा करायचं आहे, कारण दोन्हीकडे 4 ही संख्या कॉमन आहे, जी आपण आधीच बघितलं. फरक 4चा आहे म्हणून 4 यामधून वजा करायचा आहे, म्हणून याचं योग्य उत्तर 80 हे आहे. हा ट्रॅप असतो आयोगाचा. अशाच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे. अधिक माहितीसाठी आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.